सर्वांना सस्नेह नमस्कार. माझं गाव माझी बातमी या सदरामध्ये पुन्हा एकदा मी तुम्हा सर्वांचं मनपूर्वक स्वागत करतो. मित्रांनो, कालच आपल्या सासकल ग्रामपंचायतच्या उपसरपंच पदासाठीची निवडणूक झाली आणि या निवडणुकीमध्ये भैरवनाथ पॅनलच्या सोनाली मंगेश मदने या उपसरपंचपदी 4-5 च्या फरकाने त्या निवडून आलेल्या आहेत आणि त्या सासकल गावच्या उपसरपंच म्हणून इथून पुढचा कारभार पाहणार आहेत. सर्वप्रथम सोनाली मंगेश मदने यांना मी शुभेच्छा देतो आणि त्यांनी जे काही यश मिळवलं त्यासाठी शुभेच्छा आहेत आणि इथून पुढच्या काळामध्ये गावच्या विधायक विकासासाठी त्या योगदान देतील अशी आशा व्यक्त करतो आणि त्यांचं मी भैरवनाथ पॅनलच्या वतीनं आणि सर्व ग्रामस्थांच्या वतीनं अभिनंदन करतो. मित्रांनो, या ठिकाणी आपल्याला स्पष्ट माहिती होतं की आपल्याकडं संख्याबळ 4 आहे. सत्तारूढ गटाकडचं संख्याबळ हे 4च आहे. 4 सदस्य त्यांच्याकडे आहेत. तरीसुद्धा या ठिकाणी विरोधी गटाकडे 5 सदस्य संख्या असताना त्यातल्या एका सदस्याला त्याच्यावरती दबाव टाकून त्याला काही आमिष दाखवून, म्हणजे इथं त्याला काय सांगितलं जातं की तुम्हाला उपसरपंच करतो, तुम्ही आमच्याकडे या. म्हणजे आता आपल्या सगळ्यांनी सुज्ञ आपण आहोत, आपल्याला सगळं राजकारण समाजकारण सगळं कळतं. आता आपल्याला माहित आहे की 7 ते 8 महिने फक्त सासकल ग्रामपंचायतची पंचवार्षिक निवडणुकीसाठी उरलेले आहेत. आता 7 ते 8 महिन्यामध्ये हे पुढचे 2 महिने झाल्यानंतर संबंधित जे काही आमच्या आडके जे आहेत आमच्या पॅनलचे त्या ताईंना हे सरपंच पदाची यांनी ऑफर देऊन त्यांना आपलंसं करण्याचा प्रयत्न केला. परंतु आडके परिवार हा पहिल्यापासून भैरवनाथ पॅनलच्या बरोबर राहिलेला परिवार आहे. रमेश आडके हे निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत आणि त्यांनी कैलासवासी दादासाहेब मुळीक यांच्यापासून ते आज तागा आहेत ते भैरवनाथ पॅनलच्याच बरोबर आहेत. परंतु त्यांना या ठिकाणी खोट्या पद्धतीनं सांगून की आम्ही तुम्हाला तुमच्या ज्या काही सदस्य जे आहेत लक्ष्मीबाई यांना आम्ही सरपंच करतो, तुम्ही आमच्याकडे या आणि मग आम्ही 2 महिन्यानंतर तुम्हाला सरपंच करतो असं खोटं सांगून या ठिकाणी दिशाभूल करून संभ्रम निर्माण करण्याचा प्रयत्न केला. आणि ही राजकारणाची सगळ्यात खालची पातळी आहे की तुमचं संख्याबळ 4 असताना तुम्ही 5 सदस्य ज्या बाजूला आहेत त्या सदस्यातला एक सदस्य त्याला आमिष दाखवून त्याला सरपंच पदाची ऑफर देऊन आणि जे शक्य नाही ते त्या पद्धतीचं त्या माणसाचं माइंडसेट बदलून तुम्ही तुमचा उपसरपंच करण्यासाठीचा जो प्रयत्न केला, जो आटापिटा केला, दुर्दैवानं म्हणा तो तुमचा आटापिटा वाया गेलेला आहे आणि इथून पुढच्या काळामध्ये तुम्हाला सत्तेची दारं ही बंदच होणार आहेत. हे काळा दगडावरची रेग आहे आणि तुम्ही कितीही प्रयत्न करा, निष्ठावंत माणसाला तुम्ही विकत घेऊ शकत नाही. असतात काही लोक जे विकत जाणारे असतात, परंतु रमेश आडके आणि त्यांचं परिवार जो आहे किंवा आडके परिवार संपूर्ण आहेत हे सगळे लोक हे एकत्र आहेत. त्यांना तुम्ही पैशाचं आमिष दाखवू शकत नाही, त्यांना तुम्ही पदाचं आमिष दाखवलं होतं, त्यांचं माइंडसेट बदलण्याचा प्रयत्न झाला. सदस्य या ठिकाणी सदस्याला कुठंतरी जाण्याच्या सुद्धा सूचना मिळाल्या. परंतु हे सगळं असताना डोळ्यानं रोखणं, हाताने त्याला इशारा करणं, ह्या सगळ्या गोष्टी तुम्ही करून बघितल्या. परंतु आज सरपंच पदावरती तुमचं व्यक्ती आज सरपंच तुमचा आहे. मग तुम्हाला गावचं जवळजवळ 10 वर्ष तुम्ही सत्तेमध्ये आहात. आज गेल्या 4-4.5 सव्वा-4 वर्षामध्ये तुम्ही गावच्या विधायक विकासासाठी काय केलं त्याचं उत्तर तुम्ही द्या. तुम्हाला सरपंच पद तुमच्याकडे आहे, उपसरपंच पद ही तुम्हालाच पाहिजे. पण हे करत असताना आपल्याकडे संख्याबळ नसेल तर सरळ सोट मार्गानं या ठिकाणी सत्तारूढ गट म्हणजे त्यांनी शांत राहण्याची गरज होती. परंतु दुर्दैवानं विरोधी गटातला सदस्य फोडण्याचं काम सुद्धा सर्व पातळ्यावर करून पाहिलं. परंतु निष्ठावंत हे निष्ठावंत असतात, ते कायम भैरवनाथ पॅनलच्या बरोबर राहिले आणि त्यांचाच या ठिकाणी भैरवनाथ पॅनलचं जे काही उपसरपंच पदाच्या ज्या उमेदवार होत्या सोनाली मंगेश मदने त्या उपसरपंच म्हणून निवडून आलेल्या आहेत आणि या ठिकाणी नीलम वैभव सावंत यांचा पराभव झालेला आहे. हे सिद्ध होतं, हे पराभव होणार होता. याच्यामध्ये पुन्हा एकदा सत्तारूढ गटाला म्हणजे असं वाटत होतं की काही आतल्या ह्यानं काय करता येईल का, म्हणून गुप्त मतदान पद्धतीनं घ्या. मग गुप्त मतदान पद्धतीनं घेण्यासाठीच या ठिकाणी जे नाळे निरीक्षक आले होते त्यांना सांगितलं, गुप्त मतदान घ्यायला लावलं. मग गुप्त मतदान घेत असताना भैरवनाथ पॅनलचे कार्यकर्ते सदस्यांना समजून सांगत असताना सुद्धा मग त्यांना अटकाव करणं, मग अशा पद्धतीनं माणसं कॅच करणं, काबीज करणं, त्यांच्यावरती आमिष त्यांना दाखवणं आणि त्यांना आपलंसं करून सत्तेच्या पोळ्या भाजणाऱ्यातले भैरवनाथ पॅनलचा कोणताही आमचा सदस्य नाही. हे 5ही सदस्य जाग्यावर आहेत. सत्तेमध्ये हे एकमेकाला मदत करणारे आहेत आणि त्यामुळे तुम्ही कितीही प्रयत्न केला, पैसे देऊ केले, सरपंच पद 2 महिन्यानं देतो, हे खोटं आहे. कसं तुम्ही देऊ शकणार आहे? आता 2-3 महिन्यामध्ये जिल्हा परिषद पंचायत समितीची आचारसंहिता लागल्यावर तुम्ही त्या व्यक्तीला जे तुम्ही आमिष दाखवताय तुम्हाला सरपंच करतो, मग करायचं होतं सरपंच. आम्ही मागच तुम्हाला ऑफर दिली होती की तुम्ही आमच्या सदस्याला सरपंच करा.
आणि हे सगळं वातावरण जे आहे, विरोधी गट सत्तारूढ सगळे एक होऊ आणि तुम्ही आता राजीनामा द्यायला सांगा तुमच्या सरपंचांना, या ठिकाणी लक्ष्मीबाई अडक्यांना तुम्ही सरपंच करा, आमचा 5ही सदस्यांचा पाठिंबा राहील, असं असताना तुम्ही ते मात्र स्वीकारलं नाही. परंतु शेवटच्या क्षणी राहिलेल्या 7-8 महिन्यामध्ये पुन्हा तुम्ही अशा प्रकारची खेळी करताय. तुम्हाला गावचं विधायक विकासाचं काय घेणं देणं पडलेलं नाही. अनेक समस्या आहेत, रस्त्याच्या समस्या आहेत, स्मशानभूमीच्या समस्या आहेत, पाण्याच्या समस्या आहेत. हे सगळ्या समस्या असताना हे सगळं सोडून फक्त उपसरपंच पद आपलं कसं होईल म्हणून गरीब कष्टकरी माणसांना तुम्ही विकत घेऊ पाहताय. त्यांना विकत तुम्ही घेऊ शकत नाही, कारण ती माणसं स्वाभिमानी आहेत, इमानदार माणसं आहेत, शेवटपर्यंत इमानदार राहिलेली माणसं आहेत. सुरुवातीपासून आमिष काही त्यांना आली नाहीत असं नाही. आतापर्यंत आम्ही अनेकदा हे सत्तेचा सारेपाठा असाच चालतो. सदस्य पळवायचे, सदस्य निघून कुठंतरी सभासद जे आपल्या झेडपी अध्यक्षांनी मागं सगळे त्यांच्या बंगल्यावरती जाऊन राहिला होता. अरे भीती तुम्हालाच आहे, कारण तुमच्या सदस्य जातील याची भीती तुम्हाला होती. परंतु भैरवनाथ पॅनलचा कोणताही सदस्य कुठेही आम्ही हलवला नाही. कैलासवासी दादासाहेब मुळकांपासून ते आज तागायत भैरवनाथ पॅनलचा कोणताही सदस्य कुठेही आम्ही लपवून ठेवलेला नाही. कुठल्याही राजकीय पक्षाचं या ठिकाणी मदत घेऊन आम्ही त्यांचं या ठिकाणी तिकडे जाऊन त्यांना ठेवलेलं नाही. परंतु तुम्हाला मात्र तुमचे सदस्य जिल्हा परिषद अध्यक्षाच्या बंगल्यावर जाऊन ठेवावे लागतात. त्यामुळे तुमच्या सदस्यांवरती तुमचा विश्वास अजिबात नाही आणि आमच्या सदस्यांवर मात्र आमचा विश्वास आजचा नाही, तो खूप 15-20 वर्षापासून आमचा त्या सदस्यांवरती विश्वास आहे, त्या आडके कुटुंबावरती विश्वास आहे. आणि शेवटी उपसरपंच कोण होणार होता? मदने. त्यामुळे आमच्याच समाजातनं आडके आणि मदने ही काय आमची वेगळी माणसं नाहीत, ती आमची एकच माणसं आहेत. पुढच्या काळामध्ये, येणाऱ्या पुढच्या काळामध्ये लक्ष्मीबाई अडक्यांचा जरूर विचार करून आम्ही सरपंचच त्यांना करण्याच्या दृष्टीनं आमचा पण प्रयत्न राहील. आम्ही त्या पद्धतीनं भैरवनाथ पॅनलच्या वरिष्ठांशी आमचं बोलणं झालेलं आहे आणि त्यामुळं लक्ष्मीबाई अडक्यांना पुन्हा संधी आम्ही देणारच आहोत. शेवटच्या क्षणी जर मलाच मिळावं म्हणून त्याला काहीतरी लिमिट असतं, वेळ असतो, अर्ज भरण्याची त्या ठिकाणी वेळ असतो आणि त्या वेळेच्या आधी अर्ज भरावे लागतात. आणि त्यामुळं या ठिकाणी आता सोनाली मंगेश मदने उपसरपंच आहेत, त्यासुद्धा आमच्याच समाजाच्या आहेत, लक्ष्मीबाई सुद्धा आमच्याच समाजाच्या आहेत. आम्ही सर्वजण खांद्याला खांदा लावून लढलोय आणि लढत राहू. आणि तुमच्या असल्या खोटे आमिष, तुमच्या असल्या पैशाचे आमिष, हे सदस्य पळवापळवीचं जे काही तुम्ही करत असता त्याला कधीही यश येणार नाही. कारण भैरवनाथ आमच्या पॅनलचंच नाव आहे भैरवनाथ पॅनल. आणि त्यामुळं ग्रामदैवत आमच्या सोबत असल्यामुळं आम्ही कोणाला घाबरायचं काही कारण नाही. तुम्ही ज्या पद्धतीनं खोट्या पद्धतीनं गावचा जो काही लुटमार केली, गावामध्ये ज्या पद्धतीनं भ्रष्टाचार केला, तुम्ही पैसे देऊन ती प्रकरणं दाबली असली तरी ती प्रकरणं काही ओपन करायला आम्हाला अजून पण वेळ, आम्ही ते काही अजून बंद केलेलं नाही. अजून सुद्धा संबंधित ग्रामसेवक आमच्या संपर्कात आहे, अजून सुद्धा तो आम्हाला सांगतोय काही करून मिटवा. आम्ही ही कारवाईची टांगती तलवार काही संपलेली नाही. आणि तुम्हाला जर त्यातनं एवढं वाटत असेल तर आज ही ती घसरगुंडी सडत आहे ना तिथं समोर तुमच्या, तुम्ही भ्रष्टाचार केला नाही, तुम्ही खूप नाकानं वांग सोलण्याचा प्रयत्न करता, अधिकारी खरेदी केले असतील तुम्ही म्हणून तुम्ही भ्रष्टाचार केला नाही, हे काही लपलेलं नाही, हे काळ्या दगडावरची रेग आहे. आणि जर तुम्ही भ्रष्टाचार केला नाही असं जर तुमचं ठाम मत असेल तर तुमचे सगळे आणि माझे सुद्धा, आम्ही सगळे 9चे 9 सदस्य भैरवनाथाच्या समोर गुलाल उचलायची तुमची तयारी असेल तर आमचे 5ही सदस्य आणि आम्ही सर्वजण तयार आहोत. तुम्ही कधी पण या आणि ते तुम्ही गावच्या समोर सिद्ध करा आणि स्वतः गुलाल उचला की आम्ही एकही पैशामध्ये, कुठल्याही पैशामध्ये मिंदे नाही असं जर तुम्ही सांगाल तर आम्ही तुमच्या बरोबर, तुम्हाला कुठलाही विरोध न करता आम्ही सर्वजण तुमच्या बरोबर कायम शेवटपर्यंत राहू असं मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. तुमचं सगळ्या मेहनतीवर, तुमच्या सगळ्या आमिष दाखवून सगळं करून जे काय केलं त्याच्यावर तुर्तास तरी पाणी फिरलेलं आहे. भैरवनाथ पॅनलचे 5ही सदस्य अभेद आहेत, ते एकत्र आहेत आणि तुम्हाला सत्तेमध्ये काम करत असताना आमचं विधायक विकासाच्या कामामध्ये 5ही सदस्य तुम्हाला कोऑपरेटिव्ह आहेत, सहकार्य करतायत, ते तुम्हाला मदत करतायत. परंतु सत्तेच्या राजकारणामध्ये माझंच खरं म्हणून चालत नाही. सगळ्यांना विश्वासात घेऊन एखादं काम तडीस नेण्याचं जे काय कौशल्य लागतं ते कौशल्य तुमच्यामध्ये नाही. तुम्हाला फक्त आमच्याकडे सत्ता आहे, आमचा सरपंच आहे एवढंच मिळवायचं आहे. आमच्या सरपंचताईबद्दल आमच्या मनात कुठलेही किंतु परंतु नाही. सरपंचताई शेवटी ती आमचीच आहे, सत्तेवर बसली. आज बाबासाहेब आंबेडकरांनी राज्यघटनेमध्ये जर आरक्षण दिलं नसतं तर ओबीसी समाज असेल, SC ST समाज असेल, यांना कुठं सत्तेमध्ये स्थान दिलं असतं. ज्या दिवशी या गावामधल्या ओपनच्या जागेवरती मागासवर्गीय समाजातला सदस्य
या ठिकाणी तुम्ही सरपंच कराल त्या दिवशी आम्ही असं समजू की या गावामध्ये परिवर्तन झालेलं आहे, या गावातला इथला सर्व समाज हा कर्तृत्वान माणसाच्या पाठीमागे उभा राहतो असं आम्ही समजेन. परंतु दुर्दैवानं ते होत नाही. ज्यावेळी एससीचं आरक्षण लागतं तेव्हा एससीचं सदस्य तुम्ही देता, ओबीसीचं लागतं तेव्हा ओबीसीचं देता. परंतु एखादा जर मागासवर्गीय समाजातला कर्तव्यगार माणूस असेल तर त्याला तुम्ही ओपनमधनं सरपंच पदासाठी का नाही तुम्ही देऊ शकत? ते तुम्ही देणार नाही हे आम्हाला माहीत आहे. आणि म्हणून ज्यावेळेस मागासवर्गीय समाजाकडे सत्ता असते त्यावेळेस थोडं तुम्ही मागं राहायचं, त्या मागासवर्गीय सदस्याला त्याच्या मर्जीनं काम करू द्या. सरपंचाला त्यांच्या मर्जीनं काम थोडं तरी करू द्या. सगळं तुम्हीच करणार तर त्या सरपंचाने करायचं काय? कर्तबगार नाहीत का? जरूर कर्तबगार आहेत, त्यांच्याकडे कर्तृत्व असतं, कर्तबगारी असते. परंतु तुम्हाला असं वाटतं की जी काही हुशारी असेल, जे ज्ञान असेल, जे राजकारण असेल, जे समाजकारण असेल ते सगळं आम्हालाच येतं, दुसऱ्याला काही येतच नाही. या आयुर्भावात तुम्ही राहू नका. आमची माणसं निष्ठावंत आहेत, प्रामाणिक आहेत, ते बरोबर आमच्या बरोबरच राहिले. तुम्ही कितीही प्रयत्न केला, त्यांना कुठं नेऊन बसवलं, त्यांना तुम्ही मोहनी करण्याचा प्रयत्न केला, म्हणजे असं काही नाही तुला आम्ही सरपंच करतो, तुला असं करतो, तुला हे करतो, तुमच्या बरोबर आम्ही आहे, तुम्हाला ही देतो ती देतो, काही म्हटलं तरी त्या माणसानं जाग्यावरच आमचा सदस्य राहिला आणि उपसरपंचपदी आमच्या सोनाली मधने उपसरपंच झाल्या. आणि त्यामुळं पुन्हा एकदा मी त्यांचं अभिनंदन करतो. आणि तुमच्या कुठल्याही खोट्या आणि असल्या आमिषाला आमचा कुठलाही सदस्य बळी पडणार नाही. सत्तेमध्ये विधायक विकासाला जर तुम्ही विधायक विकासाचं काम कराल तर भैरवनाथ पॅनलचे सगळे सदस्य तुमच्याबरोबर असतील. परंतु खोटं आणि चुकीचं आणि या ठिकाणी भ्रष्टाचाराचं जर तुम्ही काय कराल तर उभी भिंत तुमच्यासमोर भैरवनाथ पॅनलच्या सदस्यांची असेल, त्याला तुम्हाला पार करावं लागेल. ते करू शकत नाही, तुमच्याकडे तेवढ्या कुवत नाही. आणि ती कुवत नसल्यामुळं तुम्ही 4 आहात, आम्ही 5 आहे, पण हे 4-5चं गणित नाही. 9 जणांनी एकत्र आला तरच गावचा विधायक विकास होईल. आम्ही विधायक विकासासाठी आमचा कुठलाही कसलाही विरोध नाही या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. आणि जर विधायक विकासासाठी आमचे 5 सदस्यांपैकी जर कोणी विरोध करत असेल तर तुम्ही आम्हाला सांगा, आम्ही त्याची समजूत काढण्याचं सुद्धा काम करू. परंतु गावचा विकास करण्याची जबाबदारी तुमच्यावर आहे, आमचे तुम्हाला सहकार्य आहे. परंतु एखाद्याला अडवायचं म्हणून, एखाद्याचं वाटोळं करायचं म्हणून जर तुम्ही काय कुरघोड्या करताल तर मात्र गाठ आमच्याची आहे. एवढंच मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगतो. ही भैरवनाथ पॅनलचा उपसरपंचपदी निवड झालेल्या सोनालीताईंना पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि थांबतो. धन्यवाद.